आमची जी लेक गेलेली आहे बीडची, तर तिच्यावर लांछन उडवण्यासाठी ही पत्रकार परिषद होती का? हा माझा सवाल रुपालीताई चाकणकरला असेल. म्हणजे आमच्या घरचे यायच्या अगोदर तुम्ही ते हँगिंग काढताय, म्हणजे हँगिंग आहे का गळा दाबून हत्या केलेली आहे तेच आणखीन आम्हाला अद्यापपर्यंत माहिती नाहीये. PM रिपोर्टही आलेले नाहीयेत. डॉक्टर संपदा मुंडे बनकरच्या घरची सून होती का? रुपालीताई, डॉक्टर संपदा ही बनकरच्या घरची सून होती का? जे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळी फोटो काढले, वाकडे तिकडे फोटो आले, मग ती मंदिरात गेली, मग बनकरचे पप्पा तिला बोलवायला आले का? ती तुमची रेंटने राहणारी मुलगी आहे ना, मग ती कुठेही जाऊ द्या, ती काही लहान मुलगी आहे का? ती डॉक्टर आहे. जर ती गेली ना, मग तुम्ही तिच्या घरच्यांना सांगा ना. ज्या अर्थी आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावरून फार मोठे प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संदर्भामधली ती पत्रकार परिषद होती आणि महिला आयोगाची भूमिका मांडण्यासाठी त्या पुढे आलेल्या होत्या. मात्र महिला आयोगाची ती पत्रकार परिषद नव्हती, कुठल्या तरी राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी होती असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि याच बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. सुषमा अंधारेंनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि जे माजी खासदार निंबाळकर आहेत त्यांच्यावर सुद्धा काही आरोप केलेले आहेत. ते आरोप किती तथ्य आहेत येणाऱ्या काळामध्ये तपासातून बाहेर येतीलच. मात्र तपास कायदेशीर पद्धतीने होणार आहे का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद ही आरोपींना वाचवण्यासाठी होती आणि विरोधात तिथल्या पीडित मुलीला, जी काही संपदा मुंडे आहे, तिला बदनामी करण्यासाठी होती असं अनेकांचं म्हणणं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली साबळे आहेत आणि विचारतो त्यांच्याकडून, तुम्हाला काय वाटतं जी पत्रकार परिषद होती रुपाली चाकणकर यांची, त्या पत्रकार परिषदेत तुमचा काही आक्षेप आहे का? तुम्हाला काही मुद्दे जाणवलेत का? रुपाली चाकणकर काही चुकीचे स्टेटमेंट त्यामध्ये केलेले का? तुम्हाला काही बोलायचं होतं का? काय सांगा. 100% माझा प्रथम तर प्रश्न हाच असेल की रुपालीताईंना ती पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणी सल्ला दिला? आणि दुसरा माझा असा म्हणणं आहे की याच्यामध्ये जी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली ती अत्यंत चुकीची आहे. जे त्यांनी त्यामध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, ती पत्रकार परिषद सर्वांनीच पाहिलेली आहे आणि ती पत्रकार परिषद ही अत्यंत चुकीची आहे. कारण आमची जी लेक गेलेली आहे बीडची, तर तिच्यावर लांछन उडवण्यासाठी ही पत्रकार परिषद होती का? हा माझा सवाल रुपालीताई चाकणकरला असेल. आणि दुसरी, तुम्हाला काय दोषी वाटलं, त्या चुकीचं काय वाटलं? तुम्हाला काही मुद्दे कळलेत का रुपाली चाकणकरांच्या पत्रकार परिषदेमधले? तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं? कशी बदनामी त्यांनी केल्या? हो, आता हे जे प्रकरण आहे ते कलम 376च्या अंतर्गत म्हणजे जे आहे तर ते कलम आहे, त्याच्यामध्ये महिला ही हयात असली किंवा तिचा मृत्यू झाला तर ही गोपनीयता राखली जाते. आणि त्या ठिकाणी जे सर्वात श्रेष्ठ पद आज आम्ही महिला मानतो की राज्य महिला आयोगाचं पद हे आम्ही ज्या महिलेच्या हातामध्ये आहे, तर अशा त्या महिलेने पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आमच्या लेकीवर जे शिंतोडे उडवलेले आहेत की ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी ती राहत होती, फोटोवरून असं झालं तसं झालं, हे ऑब्जेक्शनेबल वर्ड्स आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला त्यांना असं विचारावंशी वाटते की तुम्ही जे ह्या गोष्टी व्यक्त करताय त्याच्या व्यतिरिक्त ज्या प्रकारे संपदाताईंचा मृत्यू झालेला आहे, ज्या प्रकारे त्या डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे, तो तुम्ही आम्हाला दाखवा ना. ज्या तुम्ही वैयक्तिक ज्या गोष्टी व्यक्त करताय, तर आम्ही तुमचा जो तपासाचा भाग आहे तो आम्ही मागत नाही, आम्ही संविधानाच्या पलीकडे जात नाही, आम्ही प्रशासनामध्ये दखलही घेत नाहीत. पण आमची बहीण, आमची मुलगी ज्या प्रकारे गेली तो आम्हाला दाखवा. आमच्या हजेरीच्या व्यतिरिक्त तुम्ही PM करताय. आमच्या हजेरीच्या म्हणजे आमच्या घरचे यायच्या अगोदर तुम्ही ते हँगिंग काढताय, म्हणजे हँगिंग आहे का गळा दाबून हत्या केलेली आहे तेच आणखीन आम्हाला अद्यापपर्यंत माहिती नाहीये. PM रिपोर्टही आलेले नाहीयेत. आणि ज्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर एक वक्तव्य करतायत, त्यामध्ये एक सांगतायत की PM रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न, असं कुठेच लिखित नाही आहे आत्महत्येचा प्रयत्न. जी मुलगी ऑलरेडी गेलेली आहे तिथं डॉक्टर PM मध्ये प्रयत्न हा शब्द का लिहित आहेत? नाही, लिहित नसतात त्याच्यामध्ये. तोच माझाही प्रश्न आहे. मलाही तसंच वाटतं की प्रयत्न असं नसतं, रिपोर्ट ठोस येतो, हत्या झाली, व्यक्ती मयत झाला असं येतं, प्रयत्न कसं येईल तिथे? प्रयत्न, मग तोच तर प्रश्न आहे ना की दिसतंय ना मृत्यू झालाय म्हणून, झालाय तर डेड द्या ना तुम्ही रिपोर्ट मध्ये. प्रयत्न कसं लिहितो? प्रयत्न हा शब्दावरच माझं ऑब्जेक्शन आहे. जो रुपालीताईंनी शब्द दिलाय प्रयत्न, त्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
रुपालीताईंनी त्याचं आम्हाला सविस्तर उत्तर द्यावं. जी. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही सुद्धा उल्लेख केला आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे त्यांच्या त्या वक्तव्यामुळं की दिवाळी दिवशी काहीतरी फोटो काढण्यावरून प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा यांच्यात वाद झाले. आता ते वाद व्हायला ते काही कौटुंबिक सदस्य नव्हते, वाद जरी झाले असले तरी म्हणजे हे सगळं कसं आहे तुम्हाला सांग. डॉक्टर संपदा मुंडे बनकरच्या घरची सून होती का रुपालीताई? डॉक्टर संपदा ही बनकरच्या घरची सून होती का? जे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळी फोटो काढले, वाकडे तिकडे फोटो आले, मग ती मंदिरात गेली, मग बनकरचे पप्पा तिला बोलवायला आले का? ती तुमची रेंटने राहणारी मुलगी आहे ना, मग ती कुठेही जाऊ द्या, ती काही लहान मुलगी का? ती डॉक्टर आहे. जर ती गेली ना मग तुम्ही तिच्या घरच्यांना सांगा ना, ज्या अर्थी आमच्या मुंडेताईने जसं की तिच्या घरच्यांना कल्पना दिली होती, त्या ठिकाणी परत वेगवेगळ्या ठिकाणी तिने तक्रारी दाखल केल्या होत्या. म्हणजे जी स्वतः पीडित आहे तिची तुम्ही चौकशी लावताय. म्हणजे स्वतःच रुपालीताई काय म्हणतायत की आम्ही महिलांसाठी असं स्थापन केलेलं आहे की जे त्यांचे जे वर्किंग एरियाज आहेत, त्या वर्किंग एरियाज ज्या आहेत त्या, तर त्या ठिकाणी महिलांना सुरक्षेसाठी ते केले. मग आजही त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही का? जी मुलगी MBBS करून MPSC क्रॅक करून त्या ठिकाणी जॉब करते, तिची बदली ह्यांनी रोखली, ह्यांनी जाणीवपूर्वक रोखली आणि आता हेच काय म्हणतायत की ती बदली करून घेण्यासाठी नकार देते. म्हणजे ह्यांनी रोखलंय तिला जाणीवपूर्वक का? कारण ह्यांचे काळे कारनामे हिला आता माहिती झाले होते. हिला कसंही करून त्या प्रस्थापित जे कोणी असतील त्यांना हिला संपवण्याचा प्रयत्न होता असं मी जाहीरपणे सांगते आणि त्यांचा त्यांनी प्रयत्न पुरेपूर केलेला आहे. आज ती मुलगी तर उत्तर द्यायला नाहीये म्हणून हे पत्रकार परिषदा घेऊन तिच्यावर शिंतोडे उडवण्याचं काम करतायत. म्हणून त्या जी काही पत्रकार परिषद रुपालीताईंनी घेतली त्याचा मी जाहीर निषेध करते. नाही, तर ते महिला आयोग म्हणून त्यांनी बाजू मांडलेलीच आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर आता आक्षेप घेतला जसं तुम्ही घेतला तसा, मात्र त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकारही नव्हता असं तुम्ही म्हटलेलं आहे. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतली हाही प्रश्न आहेच, मात्र सांगण्यावरून घ्यायचं काही कारण त्यांना स्वतंत्र अधिकारसुद्धा आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये, काय करायचं काय नाही करायचं. मात्र या प्रकरणामध्ये कोणाला तरी वाचवण्यासाठीचा प्रयत्न केला जातोय का, की हे प्रकरण डायव्हर्ट केला जातोय का, प्रश्न उपस्थित केले जात आहेत? हो, 100%. आता तुम्ही ती पत्रकार परिषद पाहिली, त्याच्यामध्ये त्यांच्या बाजूंना IPS ऑफिसर बसलेले आहेत. IPS ऑफिसर म्हणतायत की आम्ही त्या कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकत नाहीत. किती हास्यास्पद गोष्ट आहे ना ही, की आम्ही चौकशी करू शकत नाहीत. रुपालीताई म्हणतायत की मुलगी स्वतः दोषी आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा कुठंतरी आपल्याला धागा लागतोय. नागरिक सुजाण आहेत, सुशिक्षित आहेत, प्रकरण सगळ्यांना उघड दिसते. मग या सगळ्या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत त्यांनी एक राज्य महिला आयोगाच्या महिला म्हणून अद्यापपर्यंत त्यांना भेट तर सोडा, त्या म्हटल्या मी बऱ्याच दौऱ्यावर आहे, त्या म्हटल्या भेट घेता आली नाही, मग त्यांनी फोनही अद्यापपर्यंत केलेला नाही. याच्यामध्ये कुठेतरी संशयाची सुई कुठेतरी जाऊन टेकतीये आणि त्याला पाठराखण स्वतः राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर करत आहेत. ह्या प्रकरणामध्ये कधी सोक्षमोक्ष लागेल, पीडितेला न्याय मिळेल का? प्रकरण फार गुंतागुंतीत झालेलं आहे. पीडितेला न्याय मिळेल का? तुम्हाला काय आशा वाटते? तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलला असता, न्याय मिळणार आहे का? जशी यंत्रणा काम करते तशा पद्धतीने सगळं होईल का? दादा, तुम्ही जर त्यांच्या घरी आता तुम्ही कंटिन्यू टॉप टू बॉटम आहेत, तुम्ही स्वतः पाहताय की ज्या प्रकारे तिच्यावर शिंतोडे उडवतायत ना, एखाद्या महिलेच्या अस्मितेला धक्का लागतो तेव्हा ती शेवटच्या टोकाचं पाऊल निवडते. आज तिच्या घरच्यांना हे इनडायरेक्टली फोर्स करतायत परत आत्महत्या करायला. म्हणजे तुमची मुलगी तर मेलीच, पण आता तुम्ही पण मारा, हे इनडायरेक्टली करतायत. म्हणजे वेळ त्यांच्यावर आणतायत ना, ते तोंडाने सांगत नाहीत तुम्ही मारा, पण ते त्यांना तिथपर्यंत मजबूर करतायत. म्हणून आता तिच्या घरचे पालक जे आहेत, जो तिचा गरीब वडील आहे, तिची आई आहे, ते अक्षरशः एवढे वैतागले, ते म्हटले की आम्हाला आता हे सगळंच थांबवायचं, कारण आमची मुलगी तर आमच्यात राहिली नाही, पण ती जी मेली तर अख्ख्या महाराष्ट्राला हे वाजवून गाजवून पत्रकार परिषदा घेऊन तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत.
शेवटी परत त्या इज्जतीवर प्रश्न आला का नाही? म्हणजे जे लेकरू इज्जतीने इथपर्यंत शिकलं, सवरलं, तिला मजबूर केलं आत्महत्या करण्यासाठी, ती आत्महत्या आहे का हत्या अद्यापर्यंत ते उघड झालेलं नाही, पण प्राथमिकता आत्महत्याची दाखवत आहेत. मग या सगळ्यातून ती तर गेलेली आहेच, आज ती आपल्यामध्ये राहिलेली नाहीये. पण हे जे लोक आहेत आज तिच्या मागे, तिच्यावर जे लांछन उडवत आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, जे एवढं मोठं राज्य महिला आयोग आपण म्हणतो, जिथं महिला न्याय मागायला जात आहेत, ते स्वतः तिच्या विरुद्ध बोलत आहेत. म्हणजे मग याच्यात न्याय कोणाकडे मागायचा आहे? मग त्यांचा तोच प्रश्न आहे की न्याय कोणाला मागायचा? न्याय होणार आहे का प्रकरणामध्ये? पीडितांना न्याय मिळणार आहे का? काय आशय वाटतंय? हे बघा, आता न्याय तर आम्ही कसाही करून मिळवून घेणार आहोत. आम्ही जोपर्यंत संपदाला न्याय मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाहीत. आम्ही रस्त्यावरची लढाई 100% रस्त्यावर पण लढू आणि कायदेशीर लढाई पण लढू. जर इथं न्याय मिळत नसेल तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि न्याय मागू. खूप खूप धन्यवाद. तर एक महिला म्हणून तुम्ही म्हणत असाल की या प्रकरणामध्ये काही ठराविक लोक बोलत आहेत. मला याच प्रकरणामध्ये साबळे ताईंबद्दल बरेचशा लोकांचे प्रश्न उपस्थित होते. तुम्हाला दुसरं कोणी सापडत नाही आहे का? यांच्यात तुम्ही मुलाखती घेता. तुम्ही विचार करा, या प्रकरणामध्ये चांगल्या चांगल्या लोकांना धमक्या येत आहेत. सुषमा अंधारेंसारख्या फार मोठ्या पक्षाचं पाठबळ असलेल्या नेत्यांना 50 कोटी रुपयांचा नोटीस जाते. कोण बोलेल या प्रकरणामध्ये? तुम्हाला वाटत असेल की यांच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी सापडतच नाही, बोलतच नाही आहे कोणी. तुम्ही लक्षात घ्या, सुषमा अंधारेंना नोटीस जाते, 50 कोटी रुपयांची नोटीस जाते. 50 कोटी म्हणजे तोंडात न बसणारा आकडा आहे. महबूब शेख यांना दुपारीच तुम्ही फोन करून पाहिलं असेल, ऐकलं असेल, तो व्हिडिओ व्हायरल झाला. तुमचे कपडे फाडू, तुम्हाला मारझोड करू, तुमच्यावर हल्ला करू, अशा प्रकारची उघड धमकी आहे. कोण बोलणार या प्रकरणामध्ये? तुम्हाला बोलणं फार सोपं वाटतं. इथं अशा प्रकारच्या ज्वलंत प्रकरणामध्ये स्वतःचं घर कोणी जाळून घेत नाही, मात्र हे बोलतायत. यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. ज्यांना कोणाला बोलायचं आहे त्यांनी मराठी महाराष्ट्र मंचावर यावं. त्यांच्यासाठी हे मंच अगदी खुला आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो, दर दुसऱ्या सेकंदाला तो नंबर तिथं फ्लॅश होत आहे. तुम्ही त्याच्यावर फोन करा. तुम्हाला कोणाला मतं मांडायची असतील त्यांनी मतं मांडा. विनाकारण लोकांची पायखेच करू नका आणि पीडित कुटुंबांना कुठंतरी न्याय मिळवून देण्यापासून कोणालाही वंचित करू नका, रोखू नका, असं मराठी महाराष्ट्र या निमित्तानं आवाहन आहे. दुसरी गोष्ट, या प्रकरणाला कधी न्याय मिळणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा किती संपदा घडतील, त्यांना न्याय मिळणार की नाही मिळणार आहे? इथले बलाढ्य नेते असल्यामुळं त्यांना कुठंतरी रोखलं जातं आहे का, दाबलं जातं आहे का? आणि प्रकरणाला कुठला तरी एखादा अँगल धरून पुढे नेऊन डायव्हर्ट केलं जातं आहे का? हे आता या प्रश्नांमधून उपस्थित झालेलं आहे. रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद ही बेकायदेशीर होत असं यांना स्पष्ट म्हणलं आहे. बेकायदेशीर का होती त्यांनी मुद्देसुद्धा उपस्थित केलेत. तर हे सगळे मुद्दे तुम्हाला जर पटत असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा. आणि हा सगळा प्रकार नेमका चालला आहे काय, महाराष्ट्रात नेमकं चाललं आहे काय, गृहविभाग असेल, सत्ताधारी लोक असतील, इथले पालकमंत्री असतील, इथे राजकीय नेते असतील, यांची भूमिकेवरून तुम्हाला काय वाटतं? मी जसं यांना प्रश्न विचारला तसं तुम्हालाही विचारलो होतो की पीडित कुटुंबियांना, संपदा मुंडेंना न्याय मिळणार आहे का? तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे का? तुम्ही तुमचं मत मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. या प्रकरणामध्ये इथंच थांबतोय. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.